नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। मित्रांनो, आज आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी। तर हिंदू धर्मामध्ये संकष्ट चतुर्थीला खूप महत्त्व आहे। तर गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात। तसेच या दिवशी काही उपाय केल्याने अनेक समस्याही कमी होतात, घरामध्ये सुख समृद्धी येते। गणपती बाप्पा सर्वांचे लाडके आहेत। तर मंगळवारचा दिवस हा गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी उपवास पकडला जातो। याच दिवशी जेव्हा चतुर्थी येते तेव्हा त्याचं महत्त्व आणखीनच वाढतं। तर संकष्ट चतुर्थीचं व्रत हे श्रेष्ठ मानले जाते। हे व्रत कोणीही करू शकतं। तसेच या व्रताच्या नियमांचे पालन केल्याने शीघ्र फळही मिळते। तर खूप महत्त्व आहे आजच्या दिवसाला। तर या दिवशी व्रत केल्यास संपूर्ण वर्षभरातील संकष्ट चतुर्थीचे फळ आपल्याला मिळते आणि ज्या व्यक्तीवर गणपती बाप्पांची कृपा असते तर त्यांच्या आयुष्यामध्ये कसलेच दुःख संकट येत नाही, त्यांच्या सर्व इच्छा या पूर्ण होतात। तर त्यासाठीच या दिवशी काही खास उपाय केले जातात, तर ज्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते। तर असाच एक उपाय आपल्याला करायचा आहे। तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी दिवे लागणीला करायचा आहे। तर कापुरासोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे। तर यामुळे घरावर येणारे जे काही संकट असतील तर ती दूर होतात, ती घरापर्यंत येणार नाही, घरातील दारिद्र्य दूर होते, घराची प्रगती होते, मुलांची प्रगती होते, आपल्या पतीची प्रगती होते आणि कोणतेही संकट कुटुंबावर येत नाही। तर गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे। तर तुमच्यावर जर वारंवार संकट येत असतील, कोणत्याही कार्यामध्ये तुमच्या अडथळे येत असतील, कार्य पूर्ण होत नसेल, मुलांच्या काही समस्या असतील तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। तर वर्षभर खूप कष्ट करता तुम्ही, खूप मेहनत करत असता, पण तरीही हवं तसं फळ मिळत नाही, आपल्याला प्रगती होत नाही, कार्यामध्ये विघ्न येतात, कोणत्याही कार्यामध्ये तुमचे विघ्न येतात, मुलांच्या काही समस्या असतील, अडथळे येतात, व्यवसायामध्ये प्रगती होत नाही, विवाहाचे योग जुळून येत नसतील, घरातील व्यक्तींवर वारंवार संकट येत असतील तर त्यासाठी आज हा उपाय आपल्याला करायचा आहे। तर हा उपाय प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तुम्ही करू शकता। तर प्रत्येक संकष्ट चतुर्थीला हा उपाय केल्याने तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल, कारण आजच्या दिवशी गणपती तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागरूक अवस्थेमध्ये पृथ्वीवर असतात आणि ज्या सेवा आपण कराल तर त्याचे शीघ्र फळही आपल्याला मिळतात। त्यामुळे या अशा काही शुभतिथींना आपण असे साधे आणि सोपे उपाय हे करून बघावे, त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असतात। तर हा उपाय तुम्ही रात्री 12पर्यंत केव्हाही करू शकता। तर एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। तर देवघरासमोरच आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर त्यासाठी प्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्या, धूप लावा आणि बसायला आसन घ्या आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे। तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक मातीचं भांडं किंवा एक पंती घेतली तरीही चालेल। त्यासोबतच 4 ते 5 भीमसेनी कापराच्या वड्याही आपल्याला लागणार आहे आणि त्यासोबतच एक खोबऱ्याची वाटीही घ्या। तर खोबऱ्याचा एक तुकडा घेतला तरीही चालेल। तर त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर एक भीमसेनी कापराची वडी ठेवून ती प्रज्वलित करायची आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला या एका मंत्राचा जप करायचा आहे। तर ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। त्यानंतर एक एक करून आपल्याला त्या 4 ते 5 ही भीमसेनी कापराच्या वड्या आपल्याला एक एक करून प्रज्वलित करायच्या आहे आणि त्या जळेपर्यंत आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे। तर जितका जास्त जप कराल तितका जास्त शुभ फळही तुम्हाला मिळेल। त्यानंतर हे खोबरं निर्माल्यामध्ये टाकायचं आहे किंवा झाडाखाली टाकलं तरीही चालेल। तर यामुळे तुमच्यावर येणारे संकट विघ्न हे दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे। त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठीही आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। तर एक मातीची पंती घ्या आणि त्यामध्ये 4 ते 5 भीमसेनी कापूर घ्या आणि 2 अख्ख्या लवंगा घ्या आणि 2 अख्खी वेलचीही घ्या। तर 2 लवंग आणि 2 वेलची या हातामध्ये घेऊन 16 किंवा 108 वेळा श्रीम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि त्यानंतर कापुरासोबत या वस्तू आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत। तर तुमच्या घरामध्ये यामुळे धनधान्याची आणि ऐश्वर्य समृद्धीची कमतरता कधीही भासणार नाही। तर खूप प्रभावी असे हे उपाय आहेत। तर अवश्य तुम्ही आजच्या दिवशी हे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।